नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 14 पदार्थ आपल्या वापरातील। मागील व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनातील काही महत्त्वाचे क्षार, त्यामध्ये विविध क्षारांचा आपण अभ्यास केलेला आहे। यामध्ये आपण त्या क्षाराचे गुणधर्म, त्या क्षाराचे उपयोग यांचा अभ्यास केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा पुढील भाग किरणोत्सारी पदार्थ या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। किरणोत्सारी पदार्थ म्हणजेच किरणोत्सारी मूलद्रव्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जवळपास 118 मूलद्रव्ये आजपर्यंत शोधली गेलेली आहेत। यापैकी 92 मूलद्रव्ये ही निसर्गनिर्मित आहेत, तर उरलेली मूलद्रव्ये ही मानवनिर्मित आहेत। या मूलद्रव्यांपैकी काही मूलद्रव्ये, उदाहरणार्थ युरेनियम, थोरियम आणि रेडियम, या मूलद्रव्यांचा अणुअंक हा अतिशय उच्च असल्यामुळे या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो आणि त्यालाच किरणोत्सार असे म्हणतात। हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात। या किरणोत्सारी पदार्थाचे म्हणजेच मूलद्रव्यांचे अणुकेंद्रक हे अस्थिर असते। अस्थिर अणुकेंद्रकातूनच किरणोत्सार होत असतो। असे किरणोत्सारी पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात। आपल्या दैनंदिन जीवनाशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे। किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारी प्रारणे ही 3 प्रकारची असतात। त्यांना अल्फा प्रारणे, बीटा प्रारणे आणि गॅमा प्रारणे किंवा किरणे असेही म्हणतात। या प्रारणांचा किंवा किरणांचा शोध केव्हा आणि कसा लागला याची थोडक्यात माहिती आपणाला या ठिकाणी दिलेली आहे। हेनरी बेक्वेरेल नावाचे शास्त्रज्ञ हे युरेनियमच्या पीच ब्लेंड या संयुगाचे संशोधन करीत होते। त्यांनी ड्रॉवरमध्ये फोटोग्राफीच्या न वापरलेल्या काचा एका कार्डबोर्डच्या डब्यात ठेवल्या होत्या व त्यावर एक किल्ली पडलेली होती। त्यावर ही युरेनियमची संयुगे ठेवली गेली व ती तेथेच तशीच राहिली। काही दिवसानंतर या काचा धुतल्यावर हेनरी बेक्वेरेलना असे आढळून आले की काचा धुरकटलेल्या होत्या व त्यावर खिल्लीचा आकार दिसत होता। अंधारातही वरील प्रकार घडून आल्याने बेक्वेरेल यांनी असा निष्कर्ष काढला की पदार्थांना भेदून जाणाऱ्या क्ष किरणासारख्या किरणांचा उत्सर्ग ही युरेनियमची संयुगे आपल्या अंतरंगातूनच करीत असावीत आणि म्हणूनच या किरणांना बेक्वेरेल किरण असे त्यांनी नाव दिले। काही दिवसांनी मादाम क्युरी यांनाही थोरियमच्या संयुगात असेच गुणधर्म दिसून आले। ही किरणोत्सारी प्रारणे जी आहेत किंवा किरणोत्सारी किरणे जी आहेत यांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं हे आपणाला या ठिकाणी दिलेलं आहे। रुदरफोर्डने 1899 मध्ये रेडियम उत्सर्जित करत असलेली प्रारणे ही 2 प्रकारची असतात याचा शोध लावला। त्यांना अल्फा आणि बीटा प्रारणे असे म्हणतात। विलार्ड यांनी 3ऱ्या म्हणजेच गॅमा प्रारणांचा शोध लावला। म्हणजे रुदरफोर्ड आणि विलार्ड या 2 शास्त्रज्ञांनी किरणोत्सारी पदार्थामधून बाहेर पडणाऱ्या 3 प्रकारच्या प्रारणांचा शोध लावला। 2 विरुद्ध विद्युत प्रभार असलेल्या पट्ट्यांमधून हे किरण जाऊ दिले असता ते अलग होतात। ही पद्धती रुदरफोर्डने 1902 साली मांडली। रुदरफोर्ड आणि विलार्ड यांनी विविध किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रारणे विद्युत क्षेत्रातून जाऊ दिली व त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली, तेव्हा त्यांना प्रारणांचे 3 प्रकारे विभाजन झाल्याचे आढळले। एक प्रारण ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झाल्याचे आढळले
तर दुसरे प्रारण धनप्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाल्याचे दिसले. परंतु तिसऱ्या प्रारणांचे विद्युत क्षेत्रात अजिबात विचलन झाले नाही. ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झालेल्या किरणांना अल्फा किरणे म्हणजेच अल्फा प्रारणे असे म्हटले गेले. धनप्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झालेल्या किरणांना बीटा किरणे आणि अजिबात विचलित न झालेल्या किरणांना गॅमा किरणे किंवा प्रारणे असे म्हणतात. या ठिकाणी रुदरफोर्डने किरणोत्सारी पदार्थाच्या साह्याने कशा पद्धतीने अल्फा, बीटा, गॅमा या किरणांचा शोध लावला त्याचा प्रयोग या ठिकाणी दिलेला आहे. शिशाच्या ठोकळ्यामध्ये एक खोबणी करून त्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ ठेवलेला आपणाला दिसत आहे आणि या ठोकळ्यामधून बाहेर पडणारी किरणे ही रेखाछिद्रामधून आरपार जाऊन ती जेव्हा विद्युत प्रभारित पट्ट्यामधून जातात तेव्हा बीटा किरण हे धनप्रभारित पट्टीकडे आकर्षित होते तर गॅमा किरण हे ऋणप्रभारित पट्टीकडे आकर्षित होते. यावरून आपल्या असं लक्षात येतं बीटा किरणांवरती ऋणप्रभार असला पाहिजे आणि अल्फा किरणांवरती धनप्रभार असला पाहिजे. तर गॅमा किरण हे विद्युत प्रभारित पट्ट्याकडे आकर्षित होत नाही. यावरून गॅमा किरणांवरती कोणताच प्रभार नसावा. गॅमा किरणांवरती कोणताच प्रभार नसावा असे दिसून येते. या ठिकाणी आपणाला परिचय शास्त्रज्ञांचा यामध्ये अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा जन्म 1871 ते त्यांचा मृत्यू 1937 या ब्रिटिश पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञाने जे थॉम्सन यांच्या मार्गदर्शनाखाली कॅव्हेंडिश यांच्या प्रयोगशाळेत आणि कॅनडातील मॅकगिल विद्यापीठात किरणोत्सारावर संशोधन केले. अल्फा कणांचा मारा करून त्यांनी नायट्रोजन अणू विभागून दाखवले आणि या प्रयोगामुळे पदार्थ विज्ञान क्षेत्रात नवे युग सुरू झाले. या ठिकाणी आपणाला अल्फा, बीटा व गॅमा किरणांची काही गुणवैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. पहिलं गुणवैशिष्ट्य आहे म्हणजे स्वरूप. अल्फा कणांचा प्रवाह म्हणजेच ही अल्फा किरणे म्हणजेच हेलियमचे धन आयन होत. बीटा किरणा म्हणजेच बीटा कणांचा प्रवाह, बीटा किरणे म्हणजेच इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय. तर गॅमा किरणे म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रारणे होत. वस्तुमान अल्फा किरणांचे वस्तुमान हे 4.0028 डाल्टन इतके असते. बीटा किरणांचे वस्तुमान हे अल्फा किरणांच्या वस्तुमानापेक्षा अतिशय कमी तर गॅमा किरणे ही वस्तुमान रहित असतात. प्रभार अल्फा किरणांवरती धन 2 प्रभार असतो तर बीटा किरणांवरती ऋण प्रभार असतो तर गॅमा किरणे ही प्रभार रहित असतात. वेग अल्फा किरणांचा वेग प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 1/20 पटीत असतो तर बीटा किरणांचा वेग हा प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 9/10 पटीत असतो. तर गॅमा किरणे ही प्रकाशीय वेगा एवढीच असतात किंवा गॅमा किरणांचा वेग हा प्रकाशीय वेगा एवढाच असतो. नंबर 5 विद्युत क्षेत्रातील विचलन. अल्फा किरणे ही ऋणप्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात, बीटा किरणे ही धनप्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात तर गॅमा किरणे कोठेही आकर्षित होत नाहीत. भेदनशक्ती अल्फा किरणे ही कमी म्हणजे 0.02 मिलीमीटर जाडीचा ॲल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात तर बीटा किरणे अल्फा कणांच्या सुमारे 100 पट जास्त म्हणजे 2 मिलीमीटर जाडीचा ॲल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात. आणि गॅमा किरणे ही अल्फा कणांच्या सुमारे 10,000 पट जास्त म्हणजे 15 सेंटीमीटर जाडीचा शिशाचा पडदा भेदू शकतात. आयनीभवन शक्ती अल्फा किरणांची आयनीभवन शक्ती अतिशय उच्च असते, बीटा किरणांची कमी असते तर गॅमा किरणांची अतिशय कमी असते. प्रतिदीप्ती निर्माण करण्याची शक्ती अल्फा किरणांची प्रतिदीप्ती निर्माण करण्याची क्षमती फार मोठी असते, बीटा किरणांची अत्यंत अल्प तर गॅमा किरणांची अल्प असते.
या ठिकाणी आपणाला किरणोत्सारी समस्थानिकांचे काही उपयोग देण्यात आलेले आहेत. किरणोत्सारी मूलद्रव्ये ही फक्त अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरतात असा आपला गैरसमज आहे. किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैज्ञानिक संशोधन, कृषी, उद्योगधंदे, औषधी वनस्पती इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग 2 प्रकारे केला जातो. एक म्हणजे केवळ किरणोत्साराचा उपयोग करून आणि 2 म्हणजे किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून. या ठिकाणी आपणाला काही नैसर्गिक किरणोत्सारी पदार्थांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नैसर्गिक किरणोत्सार. नैसर्गिक किरणोत्सार म्हणजे काय? तर साधारणतः निसर्गामध्ये 82 ते 92 अणुक्रमांकाची मूलद्रव्ये ही स्वयंस्फूर्त किरणोत्सर्ग करताना आढळतात. त्यांना नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्ये असे म्हणतात. कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये फ्रेडरिक जॉलियो क्युरी व आयरीन जॉलियो क्युरी या दाम्पत्याने प्रथम प्रवर्तित किरणोत्सर्गाचा शोध लावला. प्रयोगशाळेमध्ये कणांच्या भडीमाराने घडणाऱ्या अनुगर्भ विघटन क्रियांमध्ये उत्पन्न होणाऱ्या किरणोत्सारी मूलद्रव्यांना कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्ये म्हणतात. या शोधाबद्दल त्यांना 1935 साली नोबेल पुरस्कार देण्यात आला. यानंतर विविध क्षेत्रात किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग आपणाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहिलं क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र. यामध्ये रेडिओग्राफी म्हणजेच बिडाच्या वस्तू किंवा लोखंडांचे वितळजोड यातील भेगा, पोकळी गॅमा किरणांच्या सहाय्याने शोधता येतात. यासाठी कोबाल्ट 60, इरिडियम 192 यासारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यामध्ये केला जातो. धातुकामातील दोष शोधून काढण्यासाठी हे तंत्र वापरतात. जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे. औद्योगिक क्षेत्रामध्ये ॲल्युमिनियम, प्लास्टिक, लोखंड अशा पदार्थांचे कमी अधिक जाडीच्या पत्र्यांचे उत्पादन करताना हवी तेवढी जाडी कायम राखणे आवश्यक असते. उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सारी मापन यंत्र असते. मापन यंत्राने दाखवलेला किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे कमी जास्त होतो. या तंत्राच्या साहाय्यानेच पॅकिंगमधील मालही तपासता येतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये दीप्तिमान रंग, किरणोत्सारी दीप्ती रंग यामध्ये देखील किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग आपणाला पाहावयास मिळतो. पूर्वी घड्याळाचे काटे विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थाचे फॉस्फर बरोबरचे मिश्रण वापरले जात होते. HID म्हणजे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज दिव्यात क्रिप्टॉन 85 तर बीटा किरणांचा स्रोत म्हणून एक्स रे युनिटमध्ये प्रोमेथियम 147 हे समस्थानिक वापरतात. सिरॅमिक वस्तूंमध्येही किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर केला जातो. सिरॅमिकपासून बनवण्यात येणाऱ्या टाईल्स, भांडी, प्लेट्स, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात. या रंगामध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर करत असत. दुसरं आहे कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग आपणाला पाहावयास मिळतो. नंबर 1, रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे यावर किरणोत्साराचा उपयोग करून त्यात मूलभूत बदल करता येतात. नंबर 2, कोबाल्ट 60 या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग अन्न परिरक्षणात करतात. नंबर 3, कांदे, बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोबाल्ट 60च्या गॅमा किरणांचा मारा करतात. नंबर 4, विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून स्ट्रॉन्शियम 90 वापरले जाते. आणि तिसरं क्षेत्र आहे ते म्हणजे वैद्यक क्षेत्रात. नंबर 1, पॉलिसायथेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण वाढते. यावर उपचारासाठी फॉस्फरस 32 या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग करतात. नंबर 2, हाडांचा कर्करोग उपचार करताना स्ट्रॉन्शियम 89, स्ट्रॉन्शियम 90, समारियम 153 आणि रेडियम 223 या समस्थानिकांचा वापर केला जातो. हायपरथायरॉइडिझम, गलग्रंथी मोठी होणे, भूक लागून वजन कमी होणे, झोप न येणे हे सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होते. यालाच हायपरथायरॉइडिझम म्हणतात. याच्या उपचारासाठी
आयोडीन 123 या समस्थानिकाचा उपयोग केला जातो. आणि 4. ट्यूमर ओळखणे. मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 चा वापर करतात. तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74 चा वापर केला जातो. किरणोत्सारी पदार्थ व प्रारणे यांचे काही दुष्परिणाम आपणाला या ठिकाणी दिलेले आहेत. नंबर 1. किरणोत्सारी प्रारणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचते. नंबर 2. शरीरातील DNA वर प्रारणांचा मारा होऊन अनुवांशिक दोषसुद्धा निर्माण होऊ शकतात. नंबर 3. किरणोत्सारी प्रारणे त्वचेला भेदून आत जाऊ शकतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग, ल्युकेमिया यासारखे रोग होतात. नंबर 4. स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात गेल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. नंबर 5. समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. नंबर 6. घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. नंबर 7. वनस्पती, फळे, फुले, धान्य, गाईचे दूध इत्यादींमधून स्ट्रॉन्शियम 90 हे किरणोत्सारी समस्थानिक शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर, ल्युकेमिया यासारखे रोग होतात. इतिहासात डोकावताना चेर्नोबिलची दुर्घटना आपणाला किरणोत्सारी पदार्थाची चेर्नोबिलमध्ये झालेली दुर्घटना या ठिकाणी दिलेली आहे. 26 एप्रिल 1986 चेर्नोबिल या अणुऊर्जा केंद्रातील ग्राफाईट रिॲक्टरचा स्फोट झाल्यामुळे त्यातून किरणोत्सारी समस्थानिके व प्रारणे अचानकपणे बाहेर पडली. या घटनेमुळे पाण्यातून व जमिनीतून किरणोत्सारी समस्थानिके मानवी शरीरात प्रवेश होऊन अनुवांशिक दोष निर्माण झाले व ते पुढच्या पिढीत संक्रमित झाले. गलगंडांचे प्रमाण लहानांपासून मोठ्यांपर्यंत जास्त झाले. त्यामुळे घशाच्या आजाराचे प्रमाण तेथे जास्त आहे.